Hello friends, welcome to Sri Academy of Science Karate. In this lecture, we will discuss about the most important point which belongs to the topic photosynthesis is the photosynthetic pigments. या लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेटिक पिगमेंट हा पॉइंट बघणार आहोत आणि हा जो फोटोसिंथेटिक पिगमेंट हा पॉइंट आहे तो नीट साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. फोटोसिंथेटिक पिगमेंट्स म्हणजे काय म्हणते बघा. व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेटिक पिगमेंट्स? द पिगमेंट which is involved in the process of photosynthesis is called photosynthetic pigments. काय म्हणणार आहे तर जे पिगमेंट फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण या प्रोसेस मध्ये इन्व्हॉल्व्ड असतात त्याला काय म्हणायचं आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स असं म्हणायचं आहे. काय म्हणता येईल? द पिगमेंट्स which involved in the process of photosynthesis is called photosynthetic pigments. Okay, and these photosynthetic pigments are divided into three main types. जेवढे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत तेवढे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स तीन मुख्य भागांमध्ये त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणणार आहे? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आर डिवाइडेड इनटू थ्री मेन टाइप्स. फर्स्ट वन इज द क्लोरोफिल, सेकंड वन इज द कॅरोटिनॉइड्स, थर्ड वन इज द फायकोबिलिन्स. ओके, पहिला प्रकार कुठला आला? पहिला फोटोसिंथेटिक पिगमेंटचा ग्रुप कोणता आला? क्लोरोफिल आला. दुसरा कुठला आला? कॅरोटिनॉइड्स आला. तिसरा कुठला आला? फायकोबिलिन्स आला. ओके, नेक्स्ट. आता बघा, हे जे तीन मुख्य प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आणखी काय असतात? सब फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत. तो काय म्हटलंय बघा, क्लोरोफिल इज अगेन डिवाइडेड इनटू फॉलोइंग टाइप्स. In that, chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E, bacteriochlorophyll and bacterioviridae. All these are the chlorophyll types of chlorophylls. Okay, मग आता यामध्ये तुम्ही जर बघितलं तर क्लोरोफिल मध्ये कुठले कुठले पिगमेंट आले? क्लोरोफिल A, B, C, D, E, bacteriochlorophyll and bacterioviridae. So let us start with the chlorophyll. Chlorophyll are again divided into following type: chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E. त्याच्यानंतर काय येणार आहे बाळांनो? बॅक्टेरियोक्लोरोफिल, बॅक्टेरियोक्लोरोफिल, क्लोरोफिल अँड काय येणार आहे? बॅक्टेरियोवायरिडी, बॅक्टेरियोवायरिडी. ओके, मग बघा आता बघूया क्लोरोफिल ए बी सी डी ई, बॅक्टेरियोक्लोरोफिल आणि बॅक्टेरियोवायरिडी. क्लोरोफिल ए, it is called primary pigment or essential pigment. क्लोरोफिल ए ला काय म्हटलं जातं बघा? क्लोरोफिल ए ला प्रायमरी पिगमेंट्स असं म्हटलं जातं किंवा इसेन्शियल पिगमेंट्स असं म्हटलं जातं. ओके, why we call them the chlorophyll A is a primary pigment or essential pigments? Because chlorophyll A is directly involved in the process of photosynthesis. बरोबर आहे? क्लोरोफिल ए हा फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व्ड असतो. आता तुम्ही जर बघितलं भरपूर क्लोरोफिल पिगमेंट भरपूर आहेत. क्लोरोफिल ए आहे, डी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, बॅक्टेरियोक्लोरोफिल आहे, बॅक्टेरियोवायरिडी आहे. एवढे सगळे क्लोरोफिल ए असताना फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये जे केलं जातं त्या लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याचं खरं श्रेय कोणाचं आहे? या क्लोरोफिल एच आहे. क्लोरोफिल ए हा एकमेव असा पिगमेंट आहे तोच एकटा लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करू शकतो. बाकी कुठलाही पिगमेंट लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करू शकत नाही. म्हणून या क्लोरोफिल ए ला प्रायमरी पिगमेंट किंवा इसेन्शियल पिगमेंट्स असं म्हणायचं आहे. Rest of all others, that is chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E. Okay, all these pigments are called as secondary pigment or accessory pigment. जेवढे राहिलेले बाकीचे जेवढे सगळे पिगमेंट आहेत म्हणजे क्लोरोफिल ए सोडून राहिलेले बाकी सगळे बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई, या सगळ्या पिगमेंटला काय म्हटलं जातं? सेकंडरी पिगमेंट असं म्हणायचं किंवा
ऍक्सेसरी पिगमेंट्स असं म्हणायचं आहे. त्यांना सेकंडरी पिगमेंट किंवा ऍक्सेसरी पिगमेंट असं का म्हणायचं, तर हे जे क्लोरोफिल बी सी डी ई हे जे पिगमेंट आहेत ते काय करतात, तर लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करणारा जो पिगमेंट आहे म्हणजे क्लोरोफिल ए आहे. मग हे राहिलेले बाकीचे जे पिगमेंट काय करणार आहेत, तर लाईट एनर्जी ट्रॅप करणार आहेत आणि ते क्लोरोफिल ए ला नेऊन देणार आहेत. म्हणजे काय करणार आहेत, ऍक्सेसरी पिगमेंटचं काम करणार आहे. लाईट एनर्जी ट्रॅप करायची, ती फनेल्ड करायची आणि क्लोरोफिल ए ला द्यायची. त्यामुळं बाकीचे सगळे जे पिगमेंट आहेत ते क्लोरोफिल ए बरोबर काम करतात, म्हणून त्यांना सेकंडरी पिगमेंट आणि ऍक्सेसरी पिगमेंट असं म्हटलेलं आहे. क्लोरोफिल पिगमेंट क्लोरोफिल ए आर प्रेझेंट इन ऑल प्लांट्स. हा जो क्लोरोफिल ए आहे त्या पृथ्वी तलावरती असणारे म्हणजे पृथ्वी तलावरती जे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फोटोसिंथेसिस करतात त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये क्लोरोफिल ए पिगमेंट्स आपल्याला बघायला मिळणार आहे. मग तुम्ही जर बघितलं, ओके, आउट ऑफ 100% लाईट, सन हा झाला सूर्य, बरोबर आहे, ही झाली आपली पृथ्वी, सन अँड अर्थ, राईट. सूर्य आणि पृथ्वी. सूर्यापासून ज्या वेळेला पृथ्वीवरती लाईट येणार आहे, लाईट येत असताना 100% लाईट पैकी 70% लाईट इज रिफ्लेक्टेड बॅक इन ऍटमॉस्फिअर. जी 100% लाईट येणार आहे सूर्याची पृथ्वीवरती, त्यापैकी 70% ही लाईट रिफ्लेक्ट केली जाते, राहिलेली लाईट ही अर्थवरती असणार आहे. जेवढी लाईट येणार आहे अर्थवरती पृथ्वीवरती जेवढी लाईट येणार आहे त्यापैकी 1 to 2% लाईट इज युज्ड फॉर प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, पृथ्वीवरती जेवढी लाईट येणार आहे त्या लाईट पैकी 1 ते 2% लाईट एवढीच फोटोसिंथेसिस साठी वापरली जाते. बाकीची जी लाईट आहे ती रिफ्लेक्ट केली जाते. आणि मग तुम्ही जर बघितलं अर्थवरती व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स आर प्रेझेंट, वेगवेगळे प्लांट आहेत. त्याच्यामध्ये अर्थवरती जे 100% फोटोसिंथेसिस घडणार आहे, पृथ्वीवरती जे 100% फोटोसिंथेसिस घडणार आहे त्या 100% मध्ये मराईन अल्गी आहेत. मराईन अल्गी किंवा ज्याला सी अल्गी किंवा ज्याला सी वीड्स असं म्हटलं जातं, ह्या अल्गी 80 to 90% फोटोसिंथेसिस करतात. नीट साठी अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपल्याला वाटतं मोठी झाड आहेत, मोठी झाडं फोटोसिंथेसिस जास्त करत असतील. टोटल ही जी संकल्पना आहे ती चुकीची आहे. जेवढं पृथ्वीवरती 100% फोटोसिंथेसिस घडणार आहे त्या 100% पैकी 80 ते 90% फोटोसिंथेसिस कोण करणार आहे, मराईन अल्गी करणार आहे किंवा सी अल्गी किंवा सी वीड्स असं म्हटलं जातं. हे 80 ते 90% फोटोसिंथेसिस हे समुद्री काय म्हणतो आपण त्याला, अल्गी करणार आहेत. ओके, हा प्रश्न नीट साठी अत्यंत महत्वाचा आहे. ओके, हे क्लिअर झालं. मग जेवढे सगळे ऑटोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन्स करतात म्हणजे जे वनस्पती, ज्या वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेस घडणार आहे. आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस घडत असताना त्याच्यामध्ये एक महत्वाचा पिगमेंट आहे म्हणजे तो क्लोरोफिल ए. पृथ्वी तलावरती जेवढ्या सगळ्या वनस्पती प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिस करणार आहेत त्या सगळ्या सजीवांमध्ये किंवा त्या सगळ्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल पिगमेंट हा प्रेझेंट असणारच आहे. कारण क्लोरोफिल पिगमेंट हाच लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करणार आहे. बाकीच्या कुठल्याही पिगमेंट मध्ये ती कॅपॅसिटी नाही. म्हणून क्लोरोफिल ए ला काय म्हटलेलं आहे, प्रायमरी पिगमेंट किंवा इसेन्शियल पिगमेंट असं म्हटलेलं आहे. अँड दिस क्लोरोफिल ए इज प्रेझेंट इन ऑल प्लांट्स. ओके, नेक्स्ट क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई. आउट ऑफ क्लोरोफिल पिगमेंट, all these pigment, chlorophyll B are present in higher plants. Rest of all, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E are present in algae.
Okay, bacteriochlorophyll and bacterioviridins, these are present in bacteria. हे क्लियर झालं या पद्धतीने. ओके, त्याच्यानंतर राहिलेलं काय, कॅरोटिनॉइड्स, फायकोबिलिन्स. बरोबर आहे. मग आपण त्याच्यामध्ये बघितलंय क्लोरोफिल आर प्रेझेंट इन ऑल फोटोसिंथेटिक फोटोऑटोट्रॉप्स. जेवढे फोटोसिंथेटिक फोटोऑटोट्रॉप्स आहेत त्या सगळ्यांमध्ये कोण प्रेझेंट आहे, क्लोरोफिल ए प्रेझेंट आहे किंवा क्लोरोफिल पिगमेंट्स आपल्याला बघायला मिळतात. जेवढे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत त्याचे तीन मुख्य प्रकार पडतात, क्लोरोफिल, कॅरोटिनॉइड्स, फायकोबिलिन्स. क्लोरोफिलचं सांगितलेलं आहे. क्लोरोफिल बघा ह्याच्यामध्ये, क्लोरोफिल्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्व्हेंट्स. हा सुद्धा कॅरोटिनॉइड्स सुद्धा, कॅरोटिनॉइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्व्हेंट्स. आणि फायकोबिलिन जो आहे तो सोल्युबल इन वॉटर. मग नीटसाठी काय विचारलं जाणार आहे, जो फोटोसिंथेटिक पिगमेंट सोल्युबल वॉटर मध्ये आहेत तेच पडणार आहे ना, इनसोल्युबल वाला विचारलं जाणार नाही. क्लोरोफिल्स अँड कॅरोटिनॉइड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गेनिक सॉल्व्हेंट. फायकोबिलिन्स आर सोल्युबल इन वॉटर. ओके, त्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं या ठिकाणी कॅरोटिनॉइड्स, कॅरोटिनॉइड्स मध्ये बघा, कॅरोटिनॉइड्स आर डिवाइडेड इनटू two main types. Carotenoids are divided into two main types. Okay, पहिला कुठला, कॅरोटीन. फर्स्ट वन इज द कॅरोटीन and second one is the xanthophyll. First one is the carotene and second one is the xanthophyll. Okay, carotene and xanthophyll, these are the types of carotenoids. Carotene like carrot, carrot कुठल्या कलरचा असणार आहे, ओके, ऑरेंज कलरचा असणार आहे. मग कॅरोटीन हा कुठल्या कलरचा पिगमेंट आहे, ऑरेंज कलरचा पिगमेंट आहे. सो द कॅरोटीन इज ऑरेंज कलर्ड पिगमेंट. कॅरोटीन इज ऑरेंज कलर्ड पिगमेंट. जो कॅरोटीन आहे तो ऑरेंज कलर्ड पिगमेंट आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जर हा जर बघितला केमिस्ट्री मध्ये तुम्हाला सांगितलं असेल कॅरोटीन पिगमेंट बघून काय आहे, तो फक्त हायड्रोकार्बन आहे. काय आहे, हा हायड्रोकार्बन आहे. ओके, सो कॅरोटीन इज द ऑरेंज कलर्ड पिगमेंट अँड इट इज हायड्रोकार्बन. एम्पिरिकल फॉर्म्युला काय येणार आहे, C40H56. एम्पिरिकल फॉर्म्युला काय येणार आहे, C40H56. and example is the beta carotene. Unique example है beta carotene. Okay, so this beta carotene is example of carotene. Carotene is the type of carotenoids. लक्षात ठेवायचं, हे जे एक्झाम्पल आहे ते नीटच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं. ओके, किंवा फॉर्म्युला विचारलं जातं. त्याच्यानंतर झॅन्थोफिल जर बघितला, झॅन्थोफिल कुठला आला, झॅन्थोफिल इज द येलो कलर्ड पिगमेंट. Okay, xanthophyll is yellow colored pigments, right? या ठिकाणी कॅरोटीन हा हायड्रोकार्बन होता, xanthophyll मात्र ऑक्सिजनेटेड हायड्रोकार्बन आहे. ऑक्सिजनेटेड हायड्रोकार्बन. सो सी हियर इट इज ऑक्सिजनेटेड हायड्रोकार्बन. ओके, xanthophyll हा काय, ऑक्सिजनेटेड हायड्रोकार्बन. मी एम्पिरिकल फॉर्म्युला काय येणार आहे याचा, जर याचा एम्पिरिकल फॉर्म्युला C40H56 आला आणि जर हा फक्त हायड्रोकार्बन असेल तर हा ऑक्सिजनेटेड हायड्रोकार्बन आहे. म्हणजे काय वाढणार, फक्त या ठिकाणी O2. काय मग सांगा मला, C40H56O2. काय झालं, फक्त एक ऑक्सिजन वाढलेला आहे. राईट, अँड एक्झाम्पल इज द ल्युटीन. ओके, ल्युटीन हे एक एक्झाम्पल आहे. ल्युटीन. ओके, example is gluten. One of the most important amino acid, gluten. Okay, amino acid है तो प्रोटीन तयार करणार आहे. बाकीचे एक्झाम्पल काय कुठले आले, अदर एक्झाम्पल्स आर निओक्झॅन्थिन and जियाक्झॅन्थिन. बाकीचे एक्झाम्पल्स कुठले आले, निओक्झॅन्थिन्स अँड जियाक्झॅन्थिन्स.
म्हणजे झॅन्थोफिलचे एक्झाम्पल्स कुठले आले? ल्युटीन, निओक्झॅन्थिन, झियाक्झॅन्थिन. ओके, त्याच्यानंतर पुढे जा. द थर्ड टाइप इज द फायकोबिलिन्स. फायकोबिलिन्स मध्ये तुम्ही जर बघितलं, फायकोबिलिन्स आर डिवाइडेड इनटू टू मेन टाइप्स. फायकोबिलिनचे दोन मुख्य प्रकार पडतात. फायकोसायनिन, फायकोसायनिन, and the second one is the phycoerythrin. Phycoerythrin, phycocyanin and phycoerythrin. Right? Phycocyanin is a blue colored pigment. बरोबर आहे? Phycoerythrin is red colored pigment. Phycocyanin is the blue colored pigment and phycoerythrin is the red colored pigment. बरोबर आहे? Phycocyanin हा तुम्हाला एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं कशामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे? एक्झाम्पल इज सायनोबॅक्टेरिया. इट इज फाउंड इन सायनोबॅक्टेरिया. पहिल्यांदा तुम्हाला माहित आहे फायकोबिलिन्स आर द फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. इट इज सोल्युबल इन वॉटर. ओके, फायकोबिलिन्स आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स, फायकोसायनिन एंड फायकोएरिथ्रिन. Phycocyanin is the blue colored pigment, phycoerythrin is the red colored pigment. Phycocyanin are present in the cyanobacteria and the phycoerythrin are present in the red algae. हा जो पॉइंट आहे तो नीट साठी आणि सीईटी साठी महत्त्वाचा आहे. ज्या ज्या वेळेला तुम्हाला अलगी वरती प्रश्न विचारला जातो किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट वरती क्वेश्चन असणार त्या वेळेला रेफरन्स नीट मध्ये टाकत असताना या गोष्टीला दिला जातो. ओके, कारण हे काय हा जो पॉइंट आहे तो कॉमन नाही. सो फायकोएरिथ्रिन रेड अल्गी, इट इज प्रेझेंट इन रेड अल्गी. ओके, फायकोएरिथ्रिन हा रेड कलर मध्ये असणार आहे आणि तो रेड अल्गी मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, एम्पिरिकल फॉर्म्युला ऑफ फायकोसायनिन इज C34 H44 O8N4. बरोबर आहे? C34 H44 O8N4 is the empirical formula of phycocyanin. Phycocyanin चा empirical formula काय आला? C34 H44 O8N4. empirical formula of phycoerythrin काय येणार आहे? जवळपास सेम आहे, फक्त हायड्रोजन तिथं दोन वाढणार आहेत. म्हणजे काय आले? C34 H46 O8N4. काय झालं? फक्त दोन हायड्रोजन वाढवले. कार्बन 34, हायड्रोजन 44, ऑक्सिजन 8, नायट्रोजन 4. या ठिकाणी काय झालेलं आहे? दोन हायड्रोजन फक्त फायकोएरिथ्रिन मध्ये वाढलेलं आहे. कार्बन 34, हायड्रोजन 46, ऑक्सिजन 8, नायट्रोजन 4. ओके, एम्पिरिकल फॉर्म्युला झाला या पद्धतीने. बरोबर आहे? म्हणजे आपण फायकोसायनिनचा एम्पिरिकल फॉर्म्युला बघितला, फायकोएरिथ्रिनचा बघितला, झॅन्थोफिलचा बघितला, कॅरोटीनचा बघितला, एम्पिरिकल फॉर्म्युला बघितला, एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि हे क्लोरोफिल बघितले आहे. आता काय बघायचं आहे आपल्याला? जे क्लोरोफिल पिगमेंट्स आहेत, क्लोरोफिल ए बी सी डी ई, हे आता आपण डिटेल बघणार आहोत. बघा, आपण बघणार आहोत आता क्लोरोफिल पिगमेंट, फक्त क्लोरोफिल. ओके, आता क्लोरोफिल मध्ये बघा, क्लोरोफिल हा जो पिगमेंट आहे तो काय आहे? प्रेझेंट इन ऑल photoautotrophs, right? It is insoluble in water but soluble in organic solvent. And this chlorophyll are divided into following types. मग कुठले कुठले आहेत? क्लोरोफिल A, B, C, D, E. बरोबर आहे? मग क्लोरोफिल A, B, C, D, E पैकी क्लोरोफिल B, क्लोरोफिल A आणि B हे तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. C, D, E these are present in the lower plants, that is algae and bryophytes. मग बघा, आपण बघणार आहोत फक्त क्लोरोफिल A आणि B बरोबर. मग बघा, क्लोरोफिल A आणि हा काय आलाय परत नंतर क्लोरोफिल B, क्लोरोफिल A and क्लोरोफिल B. आता बघा, क्लोरोफिल ए ला काय म्हटलं जातं? क्लोरोफिल ए ला प्रायमरी पिगमेंट्स असं म्हटलं जातं.
प्रायमरी पिगमेंट्स. असं का म्हटलं जातं? कारण क्लोरोफिल ए मध्येच कॅपॅसिटी आहे लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याचं. क्लोरोफिल बी ला काय म्हटलेलं आहे? सेकंडरी पिगमेंट. कारण हा क्लोरोफिल बी काय करणार आहे? तर लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आणि त्याचं फनेट क्लोरोफिल ए कडे करणार आहे. सो क्लोरोफिल ए ला प्रायमरी पिगमेंट, क्लोरोफिल बी ला सेकंडरी पिगमेंट. क्लोरोफिल ए acts as a reaction center. जो क्लोरोफिल ए आहे तो रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे. का करणार आहे? पुन्हा तेच क्लोरोफिल ए कडेच कॅपॅसिटी आहे लाईट एनर्जीचे कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याची. ओके, या ठिकाणी याला काय म्हणायचं आहे? ऍक्सेसरी सेंटर असं म्हणायचं आहे. सो क्लोरोफिल बी इज कॉल्ड ऍक्सेसरी सेंटर. क्लोरोफिल ए इज कॉल्ड रिएक्शन सेंटर. क्लोरोफिल बी ला काय म्हणायचं आहे? ऍक्सेसरी सेंटर असं म्हणायचं आहे. क्लोरोफिल ए कुठल्या कलर मध्ये बघायला मिळणार? इट इज ब्लूइश ग्रीन इन कलर. ब्लूइश ग्रीन इन कलर. ओके, क्लोरोफिल बी हा कुठला असणार आहे? येलोइश ग्रीन. येलोइश ग्रीन और ऑलिव्ह ग्रीन. ऑलिव्ह ग्रीन इन कलर. ऑलिव्ह ग्रीन इन कलर. ब्लूइश ग्रीन असणार आहे किंवा ऑलिव्ह ग्रीन कलर मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट बघा. क्लोरोफिल ए हा जो आहे त्याचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला तर क्लोरोफिल ए मध्ये क्लोरोफिल ए हॅज CH3 group at third carbon. क्लोरोफिल ए मध्ये कार्बन नंबर 3 ला CH3 ग्रुप आहे. ओके, सो क्लोरोफिल ए हॅज CH3 ग्रुप at third carbon. क्लोरोफिल बी मध्ये बघा. क्लोरोफिल बी हॅज CHO ग्रुप at third carbon. म्हणजे क्लोरोफिल ए च्या थर्ड कार्बनला CH3 ग्रुप आहे आणि क्लोरोफिल बी च्या थर्ड कार्बनला CHO ग्रुप आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला माहित आहे इनसोल्युबल इन वॉटर. इनसोल्युबल इन वॉटर. इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ऑर्गॅनिक सॉल्व्हंट हाच पॉइंट इकडे असणार आहे. क्लोरोफिल बी, कारण क्लोरोफिल ए आणि बी कशाचे प्रकार आहेत? क्लोरोफिलचे प्रकार आहेत. सो ऑल्सो क्लोरोफिल बी आर इनसोल्युबल इन वॉटर. इनसोल्युबल इन वॉटर बट soluble in organic solvent. त्याच्यानंतर फॉर्म्युला काय येणार आहे बघा. एम्पिरिकल फॉर्म्युला काय येईल बघा. सगळ्यात महत्त्वाचा आहे C55 H72 O5N4Mg. बरोबर आहे. कोणाचा फॉर्म्युला हा C55 H72 O5N4Mg is the empirical formula of chlorophyll A. Chlorophyll B चा empirical formula बघा. The empirical formula of chlorophyll B is C55 H70 O6N4Mg. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी क्लोरोफिल ए मध्ये 2 हायड्रोजन जास्त आहेत, क्लोरोफिल बी मध्ये 2 कमी आहेत. म्हणजे इथे या ठिकाणी 72 आणि या ठिकाणी 70 हायड्रोजन. या ठिकाणी एक ऑक्सिजन 5 आहे आणि या ठिकाणी एक वाढलेला आहे. 55 72 54 कसं लक्षात ठेवायचं बघा. 55 72 54 फिगर काय आहे? 55 72 54 ही फिगर आहे. म्हणजे C55 H72 O5N4Mg is the empirical formula of chlorophyll A. या ठिकाणी 55 70 64 C55 H70 O6N4Mg. आता दोन्हीकडे पण Mg आहे. या ठिकाणी पण Mg आहे आणि या ठिकाणी पण Mg आहे. म्हणजे क्लोरोफिल च्या याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? Mg. मॅग्नेशियम बघायला मिळणार आहे. मॅग्नेशियम काय आहे? तर तुम्ही जर बघितलं आयन आहे
and these magnesium ions play important role in photosynthesis. Magnesium ions play important role in photosynthesis. ओके, फोटोसिंथेसिस मध्ये Mg+ आयन्स हा इम्पॉर्टंट रोल आहे. कुठल्याही क्लोरोफिल पिगमेंट्स मध्ये जर बघितलं तर रिएक्शन सेंटर मध्ये मॅग्नेशियम आयन्स असणार आहे. नीट साठी अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके, सो Mg आयन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन फोटोसिंथेसिस. का? कारण क्लोरोफिल ए च्या रिएक्शन सेंटर मध्येच मॅग्नेशियम आहे या ठिकाणी सुद्धा आहे. ओके, त्यामुळे हा फोटोसिंथेसिस मध्ये इम्पॉर्टंट रोल दाखवणार आहे. प्रीवियस इयर्स मध्ये याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल. बघा, स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल, इफ यू ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल, इट शोज अ टॅडपोल लाइक कॉन्फिगरेशन. टॅडपोल लाइक कॉन्फिगरेशन. ओके, मग ज्या वेळेला तुम्ही क्लोरोफिलचं स्ट्रक्चर्स पाहणार आहात त्यावेळेला तुम्हाला टॅडपोल लाइक कॉन्फिगरेशन दिसणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ हेड अँड टेल. राईट, हेड आणि टेल असं तुम्हाला स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे. म्हणजे काय असणार आहे? इट कन्सिस्ट ऑफ हेड अँड टेल. ओके, आता हेड बघूया आपण. हेड जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हेड मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? हेड मध्ये पॉर्फिरिन रिंग बघायला मिळणार आहे. पॉर्फिरिन रिंग बघायला मिळणार आहे हेड मध्ये. ओके, सो हेड कन्सिस्ट ऑफ पॉर्फिरिन रिंग. पॉर्फिरिन रिंग मध्ये तुम्ही जर बघितलं, पॉर्फिरिन मध्ये बघितलं तर काय बघायला मिळणार आहे तुम्हाला? 4 पायरोल रिंग. परत एकदा बघा, स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल, it shows a tadpole like configuration that it consists of head and tail. बरोबर आहे, हेड आणि टेल असणार आहे. मग तुम्ही जर बघितलं हेड कशापासून तयार झाला आहे? पॉर्फिरिन पासून तयार झाला आहे. हेड इज मेड अप फ्रॉम पॉर्फिरिन. Porphyrin means what? It consists of 4 pyrrole ring, and these 4 pyrrole ring are linked by methionine bridge. Methionine bridge. Okay, methionine bridge. म्हणजे dash C double dash CH. ओके, मग आता बघा स्ट्रक्चर्स. सेंटरला कोण असणार आहे? Mg असणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन किती आले होते? 4. काढा, 1 2 3 4. क्लोरोफिल ए चं स्ट्रक्चर जर बघतोय आपण हे. ओके, क्लोरोफिल ए चा एम्पिरिकल फॉर्म्युला काय? C55H72O5N4 Mg. मग सेंटरचा Mg एक झाला, नायट्रोजन 4. ओके, त्याच्यानंतर आता बघा हे सगळं काय कशाला जोडायचं आहे? पायरोल रिंग जोडायचं आहे. 4 पायरोल रिंग. फर्स्ट, सेकंड, थर्ड and fourth. ओके, 4 पायरोल रिंग झालं. सेंटरला Mg, 4 नायट्रोजन आणि 4 पायरोल रिंग. आता हे 4 पायरोल रिंग कशाला जोडायचे आहेत? लिंक्ड बाय मिथ्योनिन ब्रिज. जोडा मिथ्योनिन ब्रिज या पद्धतीने. हे स्ट्रक्चर्स तुम्हाला नीट साठी महत्वाचं आहे. ओके, हे झालं हेडचं स्ट्रक्चर्स. आता काय येणार आहे? टेल येणार आहे. मग टेल काढा अशा पद्धतीने. राईट, सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल ए. आता डायमीटर बघा. हेडची जी डायमीटर आहे 15 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. या ठिकाणी सुद्धा 15 एंगस्ट्रॉम इन डायमीटर. लेंथ टेलची किती आली? 20 एंगस्ट्रॉम. 20 एंगस्ट्रॉम. कशा पद्धतीने? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल ए. ओके, अशा पद्धतीने आपण
या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ क्लोरोफिल बघितलेला आहे. आता याच्यानंतर बघणार आहोत रोल ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. बघा आता आपण बघणार आहे रोल ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. त्याच्या आधी बघा क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. द मॉलिक्युलर वेट ऑफ क्लोरोफिल ए is 893 and the molecular weight of chlorophyll B is the 907. 893 एवढं क्लोरोफिल ए चं मॉलिक्युलर वेट आहे आणि 907 एवढं क्लोरोफिल बी चं मॉलिक्युलर वेट आहे. क्लोरोफिल ए चा फॉर्म्युला बघा C55H72O5N4Mg. क्लोरोफिल बी चा फॉर्म्युला काय येणार आहे C55H70O6N4Mg. ओके, या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट रोल ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. काय रोल येणार आहे? ऑल पिगमेंट ऍब्सॉर्ब सोलर एनर्जी ऑफ डिफरंट वेवलेंथ. जेवढे सगळे पिगमेंट आहेत फोटोसिंथेटिक पिगमेंट्स तेवढे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट वेगवेगळ्या वेवलेंथ मधली लाईट एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहेत आणि ते क्लोरोफिल ए ला देणार आहे. सेकंड, ऍक्सेसरी पिगमेंट ऍब्सॉर्ब अँड ट्रान्सफर सोलर एनर्जी टू क्लोरोफिल ए. आता क्लोरोफिल ए हा रिएक्शन सेंटर म्हणून काम करणार आहे. ओके, त्यामुळे तो लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस क्लोरोफिल ए करणार आहे. पण राहिलेले जेवढे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत ज्याला आपण ऍक्सेसरी पिगमेंट्स असं म्हणणार आहे तेवढे सगळे ऍक्सेसरी पिगमेंट काय करणार आहेत? सोलर एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे. तर तेवढी सोलर एनर्जी सगळी क्लोरोफिल ए ला ट्रान्सफर करणार आहे. नेक्स्ट, क्लोरोफिल ए डिसाइड ऍब्सॉर्बिंग एनर्जी and also functions as reaction center to convert radiant energy into the chemical energy. क्लोरोफिल ए डिसाइड करणार आहे ऍब्सॉर्ब केलेली जेवढी सगळी एनर्जी आहे तो रॅडियंट एनर्जी किंवा लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करण्याचं डिसाइड कोण करणार आहे? क्लोरोफिल ए करणार आहे. आणि तोच लाईट एनर्जीचं कन्व्हर्जन केमिकल एनर्जी मध्ये करू शकतो म्हणून त्याला रिएक्शन सेंटर असं म्हटलं गेलेलं आहे. नेक्स्ट, chlorophyll A receives energy from all pigment get excited releasing high energy electron which are used for formation of ATP. क्लोरोफिल ए ने ज्यावेळेला लाईट ऍब्सॉर्ब केल्यानंतर क्लोरोफिल ए हा एनर्जी रिच इलेक्ट्रॉन त्याच्या व्हॅलन्सी मध्ये असलेला एनर्जी रिच इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे? एक्सपेल्ड करणार आहे. आणि एक्सपेल्ड केलेला जो इलेक्ट्रॉन आहे तो एटीपी तयार करण्यासाठी वापरला जातो. हे सगळे काय झाले? रोल ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. म्हणजे ह्या लेक्चर मध्ये आपण जेवढे सगळे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत ते फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बघितलेले आहेत आणि रोल ऑफ फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बघितलेले आहेत. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.